brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमध्ये थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पनवेलहून CSMTला जाणाऱ्या लोकलमध्ये एका विक्षिप्त 50 वर्षीय माणसाने एका विद्यार्थिनीला धावत्या लोकलमधून ढकललं. शेख अख्तार नवाज हा विकृत माणूस पनवेलहून CSMTला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढला. या ट्रेनमध्ये खारघर स्टेशनवरून 18 वर्षीय श्वेता महाडिक चढली. ही तरुणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत प्रवास करत होती. लेडीज डब्यात का चढला म्हणून श्वेताने त्या माणसाला जाब विचारला. त्यामुळे इगो दुखावून विकृताने धावत्या लोकलमधून तरुणीला ढकललं. पनवेलपासून 1.5 किलोमीटर अंतरावर ट्रॅकवर श्वेता धावत्या लोकलमधून पडली. स्थानिक लोकांना श्वेता ट्रॅकवर पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. हा प्रकार 18 डिसेंबर रोजी गुरुवारी घडलाय. हे संपूर्ण प्रकरण रात्री उशिरा नव्हे तर भरदिवसा घडलंय. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या विकृत व्यक्तीला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा व्यक्ती मानसिकरित्या आजारी असल्याचं तपासात समोर आलंय. या गुन्हेगाराला आता पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. निलेश पाटील सोबत मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई.